की माणसाच्या मनापर्यंत पोहोचण्याचा योग्य मार्ग म्हणजे पोटातून जातो. जे क्लायंट आहेत ना त्यांना एक दिवस जरी चव चेंज झाली तरी आज तू नाही केलंस हे त्यांच्याकडून मला येतो, फीडबॅक लगेच येतो की आज तू नाही केलंस. बर. सो मी अजूनही म्हणजे मी किचन मध्ये असते की जे घरापासून लांब राहतात आणि त्यांना आवडतंय की आम्हाला आईच्या हातचं खाल्ल्यासारखं वाटतं असं बोलतात. माझं मन ह्या सगळ्या हजारो लोकांचं पोट भरल्याच्या नंतर जे त्यांचे जे रिव्ह्यू येतात ना मला की मृण्मयी छान होतं छान, त्यानेच माझं पोट भरतंय. तर मला माहितीये लेडीजला काय काय प्रॉब्लेम्स असतात. सो मी कंपल्सरी माझ्या इथे त्यांच्यासाठी सेपरेट टॉयलेटची व्यवस्था केलेली आहे. तिथे सॅनिटायझर पासून पॅड पर्यंत सगळ्या गोष्टी असतात. फराळ म्हटलं तर फराळ हे आपली संस्कृती आहे की आपल्याकडे प्रत्येक सणाला फराळ पाहिजे असतो. दिवाळी दसरा सगळ्याला आपण फराळ बनवतोच. आता बाहेर जाताना आपण आपल्या सोबत पण आपण बाहेर देशात जात असेल तर आपल्या सोबत काय घेऊन जाऊ शकतो, तो फराळच घेऊन जाऊ शकतो जो पटकन खाल्ला जाऊ शकतो. आपणही खातो, खायला घालू शकतो. बरोबर. आता मी जिथे राहते तिकडे फॉरेनर्स वगैरे सुद्धा येत असतात. आपला दुसऱ्या देशात बाहेरच्या देशात पोहोचला पाहिजे आपला पदार्थ, त्यासाठी म्हणून मग हे वर्षभर फराळाचं सुरू केलं. अच्छा, पण या प्रवासामध्ये असं कधी झालं होतं का की आता नाही शक्य? खरंच सांगेल खूपदा झालं. नमस्कार. आजच्या संवाद सत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. प्रेक्षको, असं म्हटलं जातं की माणसाच्या मनापर्यंत पोहोचण्याचा योग्य मार्ग म्हणजे पोटातून जातो. आणि अर्थातच त्यासाठी चविष्ट तर पदार्थ हवाच, पण त्याचबरोबर तो तितक्याच प्रेमानं आणि मनापासून बनवलेला असावा आणि त्याचबरोबर त्यामध्ये विश्वास असावा. आणि असं चविष्ट जेवण आपल्याला घरापासून दूर राहताना मिळालं तर? हे सगळं सांगण्याचं कारण म्हणजे आज याच क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या आणि कमी वेळामध्ये असंख्य ग्राहक जोडलेल्या, त्यांचा विश्वास संपादन केलेल्या आणि गुणवत्ता, दर्जा आणि चव ही टिकवून ठेवलेल्या आजच्या आपल्या पाहुण्या आहेत मृण्मयी कुलकर्णी. मृण्मयीबद्दल सांगायचं म्हणजे अगदी टिफिन सर्व्हिसपासून तिने हा प्रवास सुरू केला आणि आज हा प्रवास थेट साम्राज्य या हॉटेल व्यवसायापर्यंत पोहोचलेला आहे. इतका मोठा आणि लांबचा पल्ला मृण्मयीने गाठलेला आहे. तर आज आपण तिच्याशी बातचीत करणार आहोत आणि तिच्या या सगळ्या प्रवासाविषयी, तिच्या या प्रवासामध्ये आलेल्या संघर्षाविषयी, तिच्या या हॉटेल व्यवसायाविषयी अधिक जाणून घेणार आहोत. मृण्मयी, तुझं या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत. थँक्यू. या सगळ्या तुझ्या प्रवासाविषयी जाणून घ्यायचंच आहे. म्हणजे अगदी आत्ता इंट्रोमध्ये मी सांगितलं की 5-6 वर्षात इतका मोठा प्रवास, इतका मोठा पल्ला तो गाठलेला आहे. तर हे सगळं जाणून घ्यायचं आहे, पण मला वाटतं की सुरुवात आपण थोडीशी मागे जाऊन करूया की एकूणच तुझं बालपण कुठे गेलं, शैक्षणिक तुझी पार्श्वभूमी काय आहे, याबद्दल थोडंसं काय सांगशील? नक्कीच. माझं 10वी पर्यंतचं शिक्षण हे मुंबई इथेच झालं, दादरमध्ये झालं आणि तिथून पुढचं मी MSW केलं. ते माझं 12वी पर्यंत रुईया कॉलेजची स्टुडंट आहे मी आणि त्यानंतर SNDT कॉलेजमधून मी माझं MSW कम्प्लीट केलं. आणि मग पुण्यात कशी आलीस? पुण्यामध्ये माझं MSW कम्प्लीट झाल्याच्या नंतर मी मूळची पुण्याचीच आहे. अच्छा. फक्त शिक्षणासाठी मी मुंबईमध्ये होते आणि त्यानंतर मग पुढचं एज्युकेशन म्हणजे हे कम्प्लीट झाल्याच्या नंतर, माझं शिक्षण कम्प्लीट झाल्याच्या नंतर जॉब निमित्ताने मी पुण्यामध्ये परत आले होते. माझं घरही पुण्यामध्ये आहे, तर मी परत पुण्यामध्ये. जॉब हा याच व्यवसायाशी निगडीत होता? नाही. मी पहिल्यांदा सोशल फील्डमध्ये बरेच वर्ष काम केलं. ज्याच्यात मी शिक्षण घेतलं त्यामध्ये मी बरेच वर्ष काम केलं. अच्छा. जवळजवळ 6-7 वर्ष मी त्या फील्डमध्ये काम केलं होतं. अच्छा. मग सोशल वर्क टू डायरेक्ट कुकिंग किंवा फूड इंडस्ट्री, ही उडी कशी काय मारली? सोशल वर्क म्हणजे मी जोपर्यंत नाशिकमध्ये होते किंवा नोकरीनिमित्त, मिस्टरांच्या नोकरीनिमित्त मला बऱ्याचदा इकडे तिकडे शिफ्ट व्हावं लागलं. तर पुण्यातून मी पुण्यामधून नाशिकमध्ये शिफ्ट झाले. नाशिकमध्ये शिफ्ट झाल्याच्या नंतर नाशिकवरून परत पुण्यामध्ये यावं लागलं मला, कारण त्याच्या नोकरीमुळे. तर इथे आल्याच्या नंतर मग करायचं काय, कारण शांत बसून जमत नव्हतं आणि नोकरी म्हटलं तरी घरापासून जास्त लांब होतं. माझ्याच फील्डमध्ये काम करायचं तर जॉबसाठी मला पुणा सिटीमध्ये वगैरे यावं लागलं असतं. तर मग ते शक्य नव्हतं एवढ्या लांब येणं, म्हणून मग शांत बसायचं नाही, म्हणून काहीतरी सुरू करायचं. त्याच याच्यामध्ये लॉकडाऊनचा पिरियड आला होता आणि लॉकडाऊन मध्ये आपल्याला सगळ्यांनाच माहितीये कुठे बाहेरच पडता येत नव्हतं. तर मग घरातून काहीतरी सुरू करायचं, म्हणून मग
घरामधून मी या व्यवसायाकडे, मग आपण हे करूयात, आपल्याला जेवण बनवण्याची आवड आहे तर मग आपण असं काहीतरी बनवून बघूयात, म्हणून मग या व्यवसायात. अच्छा. आणि कुकिंगची आवड ही अगदी पहिल्यापासून होती का? म्हणजे लहानपणी जशा मुली आईच्या मध्ये मध्ये लुडबुड करतात, आईच्या हाताखाली शिकतात, तयार होतात, तसं काही? खरं सांगू, अजिबात नाही. अय्या, मग? म्हणजे मी 10वी पर्यंत मी माझ्या मावशीकडे राहत होते शिक्षणासाठी, तर माझ्या मावशीने माझ्यासाठी टिफिन लावलेला होता, बाहेरून टिफिन येत होता. ओके, तूच टिफिनचा डबा खात होती? मीच टिफिनचा डबा खात होते. मला कधीच म्हणजे मी किचन मध्ये कधी गेलेही नव्हते. आणि त्यानंतर मग जेव्हा शिक्षणानिमित्त आम्ही भावंड एकत्र राहत होतो आणि भावंड एका म्हणजे रूम घेऊन आम्ही तिथे राहत होतो, तर मग त्यांच्यासाठी पहिले तर टिफिनच मागवत होतो, पण नंतर की युट्यूबवर बघून असं इकडे तिकडे बघून मग बनवायला सुरुवात केली. मग एकदा दोनदा त्यांना की छान बनतंय ताई, मग छान बनतंय म्हटल्यावर मग अजून त्याच्यामध्ये कॉन्फिडन्स वाढला आणि मग परत सुरुवात केली नवीन नवीन पदार्थ, आणि तेव्हापासूनच मग ते आवडच लागून गेली की ठीक आहे, आपल्याला जमतंय, आपण करतोय आणि आपण केलेलं लोकांना आवडतंय. याची पोचपावती मला वाटतं घरातूनच मिळाली, माझ्या भावांकडूनच मिळाली. क्या बात आहे. आणि मग तू म्हटलीस की लॉकडाऊन मध्ये मग काहीतरी स्वतःचा व्यवसाय सुरू करावा असं वाटलं, तर मग त्याची सुरुवात कशी केली? म्हणजे याच क्षेत्रात यावं किंवा डायरेक्ट डबे पोहोचवणं किंवा ही टिफिन सर्व्हिस सुरू करावी असं एकदम का वाटलं? मी ज्या सोसायटीमध्ये राहते त्या सोसायटीमध्ये बॅचलर्स मुलं खूप राहते. ऍक्च्युली मी ज्या फ्लॅटमध्ये राहते त्याच्या खालीच ती मुलं राहते. म्हणजे तू पिरंगुटला राहते? मी नक्षत्र अंगण सोसायटीमध्ये पिरंगुटमध्ये आहे, तिथे मी राहते. तर तिथे बॅचलर्स खूप राहतात आणि मग बॅचलर्स राहतात, मग असंच जाता येतं की बाबा, मी डायरेक्टली विचारलं की मी असं सुरू करायचं, मी टिफिन्स देईल तर तुम्हाला चालेल का, तर तुम्ही ट्राय करून बघा, तुम्ही माझ्याकडून घेऊन बघा. आणि मग नंतर त्याचा ठीक आहे ताई, तू देऊन बघ, आम्ही खातो. आणि मग एका डब्यापासून सुरुवात केली, नंतर एका डब्यापासून मग त्यांच्या रूम मध्ये त्याने दुसऱ्याला सांगितलं, त्याने तिसऱ्या, असे एका वेळी दुपारचे 17 डबे, संध्याकाळचे 17 डबे असे मी सोसायटीमध्येच द्यायला सुरुवात केली. आणि मग ती तेव्हा सुरुवात झाली, टिफिन्स द्यायचं असं ठरलं म्हणजे की आपण देऊयात. अच्छा. तेव्हापासून ठरलं, तेव्हापासून करायला सुरुवात केली. पण हे याला किती वर्ष झाली? म्हणजे लॉकडाऊन नंतर? लॉकडाऊन नंतर इमिजिएट. अच्छा अच्छा. आणि मग मैत्रिणींबरोबर सुद्धा एक काहीतरी छोटासा स्टार्टअप सुरू केला होता, त्याबद्दल काय सांगशील? मी माझ्या घरातून टिफिन्स करत होते. त्यानंतर माझी दुसरी एक मैत्रीण होती, ती तिच्या नाश्त्याचे पदार्थ वगैरे खूप छान बनवते, ती स्नॅक्स खूप छान बनवते. तिसरी होती, तिला पुरणपोळ्या वगैरे हे सगळं बनवण्याची खूप आवड होती. मग आम्ही असं की म्हणजे आम्ही आमचं किटी पार्टी वगैरे त्याच्यात आम्ही की अरे आपण असं वेगवेगळं जे करतोय तर आपण एखादी जागा बघूयात छानशी आणि तिथे सुरू करूयात. अच्छा. तर मग असं आमचं ठरलं, आम्ही एक जागा बघितली जी आमच्या सोसायटीच्या खाली तिथे जवळच होती, ती जागा बघितली आणि आम्ही रेंटवर घेतली ती जागा. तिथे पूर्ण सेटअप वगैरे तयार केला, म्हणजे छोटासा सेटअप. आणि तिथे मग जी माझी मैत्रीण होती तिचं स्नॅक सेंटर तिने सुरू केलं, ती सकाळच्या वेळामध्ये नाश्ता वगैरे देत होती, माझं लंचचं होतं. आणि अजून एक होती, ती असं सणवार आलं की मग पुरणपोळ्या घ्या, मग आम्ही अशा ऑर्डर्स घ्यायचो, कोणाचे ह्याचे ब्रेकफास्टचे ऑर्डर्स असतील तर ते घेत होतो, लंच ऑर्डर्स घेत होतो. असं ती आमची मैत्रिणींचं MRG's किचन म्हणून आम्ही सुरू केलं होतं. किती छान. आणि बरेच वर्ष म्हणजे बरेच दिवस आम्ही ते चालवलं, 1 वर्षभर तरी आम्ही ते चालवलं. आणि मग काय झालं पुढे? पुढे वर्षभर खूप छान चाललं, लोक चांगला प्रतिसाद देत होते. पण माझ्या मैत्रिणी ज्या आहेत, 2 मैत्रिणी, एकीच्या मुलाची 12वी होती, त्याच्यामुळे तिला तेवढा वेळ देता येत नव्हता. त्यामुळे मग तिने की मला नाही शक्य होणार म्हणून ती बाजूला झाली. दुसरी होती ती अकोल्याला शिफ्ट झाली, त्याच्यामुळे मग मी एकटीच राहिले. मग त्यामुळे आता काय करायचं, मग एकटीने भाडं भरणं वगैरे हे जरा डिफिकल्ट होतं माझ्यासाठी तरी, म्हणून मग मी ते माझ्या घरी शिफ्ट केलं आणि मी चालूच ठेवलं होतं, मी थांबले नव्हते. म्हणजे ह्या दोघी शिफ्ट जरी झाला तरी माझे टिफिन सर्व्हिस चालूच होतं. पण मग हे इतक्या छान जिद्दीने तू चालू ठेवलं, ही खरोखरच कौतुकाची गोष्ट आहे. पण या प्रवासामध्ये असं कधी झालं होतं का की आता नाही शक्य किंवा आता जे चालू आहे ते आता बंद करावं? खरंच सांगेल, खूपदा झालं. अच्छा. खूपदा. कारण काय होत होतं ना, हे टिफिन्स करणं म्हणजे एकटीने, मी सगळं एकटीच करत होते. टीम नव्हतीच नाही, माझ्याकडे कोणीच नव्हतं, टीमच नव्हती, तर मी एकटीच करत होते. म्हणजे अगदी स्वयंपाक करण्यापासून ते पॅक करण्यापासून ते भांडी घासण्यापर्यंत, आलेले टिफिन्स घासून परत व्यवस्थित ठेवण्यापर्यंत
आणि डिलेव्हरी पर्यंत सगळं मी करत होते. डिलिव्हरी सुद्धा? हा, डिलेव्हरी सुद्धा मी Oh. 2 व्हीलरवर जाऊन डिलेव्हरी सुद्धा करत होते. अच्छा. हा, इथपर्यंत केलेलं आहे. बापरे. आणि तेव्हा असं की थकायला होत होतं शेवटी. आपल्याला फिजिकल स्ट्रेंथ आपल्यामध्ये, तर मला थकायला व्हायचं. मग असं कधी कधी की नाही होते आता, नको, मग थांबूयात आपण. पण नंतर असं वाटायचं आपण जर थांबलो तर दुसरं कोणीतरी आहे जे आपली जागा घेऊ शकतं. मग त्यामुळे तरी पण पुढे जाऊन थोडं झालं की आता बास, थांबूयात. आणि मी थांबलेही थोडा दिवस. अच्छा, हो का? बरोबर. पण मला वाटतं की काही चांगल्या गोष्टी करण्यासाठी एक तो ब्रेक पण महत्वाचा असतो आणि एक विचार मंथन मला वाटतं त्या काळात होतं की नक्की हे चाललंय, बरोबर चाललंय का, आणि चाललं असेल तर त्याच्यामध्ये आता मी काय करायला पाहिजे. कारण एक मोठी झेप घेण्यासाठी 2 पावलं मागे जावं लागतात. तसा मला वाटतं की तो फायदा तुला झाला असेल. नक्कीच. आणि मग तो ब्रेक घेऊन ब्रेक घेतला. ब्रेक घेऊन असं मी म्हंटल की बघूयात आपण की हे जे आपण करतोय त्यापेक्षा आपण नोकरी करून बघूयात. फिक्स अमाऊंट येते ना 1 महिन्याला. ओके. म्हणून मी एक रिहॅब सेंटरमध्ये जॉब केला. जॉब करून सुद्धा एक बघितलं की जेवढं मी बिझनेस करताना मी माझ्या घरात वेळ देऊ शकत होते तेवढा मी नोकरीमध्ये नव्हते देऊ शकत. स्पेशली मुलीला वेळ देणं शक्य नव्हतं. मग ब्रेक नंतर मी परत ब्रेक घेतला. मी जॉब मधूनही ब्रेक घेतला आणि अगदी 2 वर्ष मी काहीच केलं नाही. काहीच. मी घरातच होते, फक्त घरात होते. हाऊसवाईफ, टिपिकल हाऊसवाईफ. सकाळी उठायचं, बस तेवढंच. आणि पण ना अस्वस्थ व्हायला होत होतं की आपण हे, म्हणजे कारण कामाची सवय, कायम कामाची सवय, आणि अगदीच आपण शांत बसलोय. तरी 2 वर्षाचा काळ. आणि नंतर म्हटलं की आता बस, आता नाही, आता परत सुरुवात करायची. आणि मी परत टिफिन सर्व्हिसेस सुरू केले. पण मग या ब्रेक नंतर परत जेव्हा तू टिफिन सर्व्हिस सुरुवात केली, मग त्याला काही अवघड गेलं? खूप जास्त. खूप का? जास्त. कारण 2 वर्ष मी म्हंटल ना मगाशी की 2 वर्षामध्ये मी नाही तर दुसरं कोणीतरी येणारच ना. तर तसंच झालं. 2 वर्ष मी मार्केट म्हणजे नाहीच, माझं पूर्ण कंपन्यांशी कॉन्टॅक्ट नाही, कोणाशीच कॉन्टॅक्ट नाही, मी बाहेरच पडले होते. सो लोकांना ना असं विचार, लोकांनी की आता ही नाहीये, कदाचित नाही करत आहे, तिने बंद केलंय असं समजून त्यांनी दुसरीकडे, कंपन्यावाल्यांनी दुसरे लोक टिफिन पोचवायला लागले सगळं. मग आता सुरुवात कशी करायची. खूप नर्वस व्हायला झालं, खूप डिप्रेशन यायला लागलं की आपण आता करायचं कसं. तर करायचं कसं, तर नाही म्हटलं ठीक आहे, जसं आपण पहिला शून्यातून परत उभं राहायचंय. प्रत्येक कंपनीला व्हिजिट करायला सुरुवात केली. अच्छा. हा, माझ्या इथे मी दररोज ठरवायचे, आज दुपारी जायचं, आज दुपारी 2 ते 3 कंपन्यांना व्हिजिट करून यायचं. हा, असं करून मी रोज दुपारी 3 कंपन्यांना व्हिजिट करायचं. त्यांच्या जाऊन सिक्युरिटी पासून ते त्यांच्या HR पर्यंत सगळ्यांना भेटून की माझं व्हिजिटिंग कार्ड द्यायचे मी त्यांना की मी हे असं असं सुरू केलंय, मी परत सुरू केलंय. ज्यांना माहिती होते मी त्यांना कन्व्हिन्स करणं वगैरे मला जास्त अवघड नाही गेलं, कारण त्यांना सगळं माहितीच होतं, चव माहिती होतं, सगळं माहिती होतं. पण हे नवीन जे आहेत त्यांना कन्व्हिन्स करणं, नाही मी असं असं सुरू केलंय, तुम्ही एकदा नक्की घेऊन बघा टिफिन. आणि अशा पद्धतीने मी सगळ्या कंपन्यांमध्ये फिरत होते, दिवसभर फिरायचे. अच्छा. म्हणजे ग्राउंड लेवलला जाऊन प्रत्यक्ष त्या, म्हणजे हा एक प्रकारचा मला वाटतं अभ्यासच आहे. माझा म्हणजे मी हे की लोकांना काय गरजेचं आहे, बरोबर, किती लोक, म्हणजे गरज आहे का, टिफिन्सची गरज आहे का, किंवा त्यांनी कुठे टिफिन्स लावलेत, मग त्यांना कशा क्वालिटीचं जेवण मिळतंय, बरोबर, मी ह्याच्यापेक्षा जर बेस्ट देत असेल तर मग असा विचार करून, अभ्यास करूनच मी परत ह्याच्यामध्ये आले होते, फील्डमध्ये आले परत. आणि मग ग्राउंड लेवलला त्यांच्याशी बातचीत करून त्यांच्या गरजा समजून घेऊन त्या पद्धतीने पुन्हा एकदा भरारी घेतलीस. क्या बात आहे. आणि एकूणच आता मला तुझ्या टिफिन सर्व्हिस बद्दल थोडंसं जाणून घ्यायचं की कशा प्रकारची ही सर्व्हिस असते, कशा प्रकारचं काम इथे चालतं. तू म्हणतेस की आधी तर तू स्वतः एकटी करायची, आता कदाचित टीम आहे तुझ्या बरोबर. सो हे गुणवत्ता सांभाळणं, त्याचा दर्जा टिकवून ठेवणं, ती चव जशीच्या तशी लोकांपर्यंत पोहोचवणं, हे सगळं कसं मॅनेज करतेस? आता तर सध्या जे आहेत माझ्याकडे 5 लोक आहेत, जे 5 लोकांमध्ये कामं वाटलेली आहेत सगळ्यांची. अजूनही मी किचनमध्ये फोडण्या घालण्यापासून सगळं मीच करते. बरं. अच्छा. कारण जे क्लायंट आहेत ना, त्यांना एक दिवस जरी चव चेंज झाली तरी आज तू नाही केलंस, हे त्यांच्याकडून मला येतो, फीडबॅक लगेच येतो की आज तू नाही केलंस. बरं. सो मी अजूनही, म्हणजे मी किचनमध्ये असतेच. म्हणजे माझे आता मी परत जेव्हा नव्याने सुरू केलं तेव्हा माझ्याकडे स्टाफ आहे, आम्ही किचनचा पूर्ण सेटअप तयार केलेला आहे, त्याच्यामुळे आता सगळं व्यवस्थित आहे. आणि काही नाही, सकाळी सुरुवात होते आमची
6-7 वाजता सुरुवात होते, 12:30 वाजता कंपन्यांना सगळ्यांना जेवण पाठवायचं असतं. त्याच्यामुळे 12:30 पर्यंत आम्हाला पॅकिंग पर्यंत सगळ्या गोष्टी करायच्या आणि मी स्वतः तिथे असतेच. जोपर्यंत टिफिन जात नाही तोपर्यंत तिथे असतेच. आणि माझा एक प्रयत्न असतो ना की सगळ्यांना चांगलं हेल्दी फूड मिळालं पाहिजे, कारण बाहेरून येतात लोक कामासाठी, मुलं येतात, मुलांना प्रॉपर जेवण गेलं पाहिजे. पैसा कमवणं हा आलाच, पण त्याबरोबर त्यांना आपण हेल्दी देतोय याचं समाधान मला खूप जास्त आहे. आणि एवढं काम केल्यावर आपण हेल्दी आणि चांगलं आणि सात्विक जेवण जेवल्यावर एक समाधानाची झोपही लागते आणि जो दिवसभराचा थकवा असतो तोही निघून जातो. त्यामुळे ते जेवण योग्य वेळी मिळणंही तितकंच गरजेचं असतं आणि योग्य प्रमाणात मिळणं तितकंही गरजेचं असतं. मग दुपारी पण टिफिन आणि रात्री पण टिफिन असतो? मी रात्रीचं पण असतं. आता काय आहे ना, इथे आम्ही जिथे आहे तिथे इंडस्ट्रियल एरिया आहे पूर्ण. तिथे इंडस्ट्रियल मुलं, तिथे रात्रीची नाईट शिफ्ट पण असतात त्यांच्या. मग नाईट शिफ्टच्या मुलांना पण आपण मग ते रात्री त्यांचा आहार पण तशा प्रकारे हे केलेला असतो की ह्याने त्यांना त्रास नाही झाला पाहिजे. हे सगळं व्यवस्थित अभ्यास करूनच त्यांना रात्रीचं फूड पण दिलं जातं. मग त्याच्यामुळे तेही चालू. साधारण आता किती कंपनीज आहेत तिथे? आमच्या इथे कंपनीज भरपूर आहेत, पण माझ्याकडे ज्या आहेत त्या 5 ते 6 कंपन्या आहेत ज्या प्रमुख म्हणजे मुख्य कंपन्या आहेत की त्या माझ्याकडे आहेत. त्यांचं सगळं नाश्त्यापासून जेवणापर्यंत, डिनर पर्यंत माझ्याकडे सगळं. अच्छा, ब्रेकफास्ट पासून सगळं. ओके. आणि मग ह्या 7 दिवसांचं 6 दिवसांचं मला वाटतं संडेला सुट्टी असेल? नाही, संडेला. अच्छा, क्या बात आहे. सो मग ह्या सगळ्या दिवसांचं नियोजन कसं असतं? म्हणजे रोज ह्या गोष्टी गेल्या पाहिजेत, एक आठवड्याभराचा जो एक चार्ट असतो. आम्ही आठवड्याभराचा एक टाइम टेबल बनवलेला आहे. त्याच्यामध्ये तुम्ही रोजचा मेनू सुद्धा ठरलेला आहे. त्या मेनू मध्ये काय काय द्यायचंय. तर म्हणजे मी असं विस्तारित सांगेल की आपल्या शरीराला रोजचं काय गरजेचं आहे. बरोबर. म्हणजे प्रोटीन्स गरजेचे आहेत, कार्ब्स, हे सगळ्या गोष्टी गरजेच्या आहेत. तर त्याप्रमाणेच तो मेन्यू डिझाईन केलेला असतो पूर्णपणे. म्हणजे रोज पोळी, भाजी, वरण, भात, मग त्याच्यामध्ये पण रोज एक कडधान्य कंपल्सरी, एक फळभाजी कंपल्सरी, ह्या सगळ्या गोष्टी आणि स्वीट थोडंसं, हे रोजच्या मेन्यू मध्ये ठरलेलं असतं. असं आठवड्याभराचा मेनू आमचा ठरलेला असतो. आणि मला हे जाणून घ्यायला आवडेल की एकूण तुमची टॅगलाईन काय? अच्छा, स्वच्छतेची आणि गुणवत्तेची खात्री, असं. तुझ्या त्या टॅगलाईन मध्येच हायजीन आणि स्वच्छता हे दिसून येत आहे. तर त्यामागचं कारण काय? म्हणजे स्वच्छता आणि हायजीन तर असावीच, पण तू टॅगलाईन म्हणून ती वापरतेस म्हणून ते अधिक जाणून घ्यायचंय की तू कशा प्रकारे ती टॅगलाईन सांभाळतेस. एकतर मलाच खूप स्वच्छतेची हौस आहे. म्हणजे मला सगळं एकदम टापटीप लागतं आणि जसं मी घरामध्ये माझं घर म्हणून मला त्या गोष्टी तिथल्या तिथे हव्या असतात, सेम तशाच मी माझ्या इथे लंच होम मध्ये पण आहे. आणि तिथे रोज स्टाफकडून मी करून घेते. सगळं झाल्याच्या नंतर ते व्यवस्थित क्लिनिंग झालंच पाहिजे, तिथल्या तिथे त्या गोष्टी गेल्याच पाहिजे. आम्ही जे मटेरियल असतं त्याचा सुद्धा एक्सपायरी डेट नंतर ते यूज नाही करत. त्याच्या त्या डेट्स चेक करणं, इन्व्हेंटरी मॅनेजमेंट, सगळ्या गोष्टी. आणि हायजीनचं आपण आपल्या स्वतःसाठी जर आपण इतकं काळजी घेतो तर मग लोक आपल्याला पैसे देत आहेत, ते आपल्याकडे पैसे देऊन खातायत, तेवढा विश्वास दाखवतात. तर आपलं काम आहे त्यांना स्वच्छ आणि छान देणं, जेवण देणं, चांगलं जेवण देणं. सो आणि म्हणूनच मला वाटतं 5-5 वर्ष झाले अनेक ग्राहक तुझ्याशी अजूनही जोडलेले आहेत. थोडंसं ग्राहकांविषयी जाणून घ्यायचंय की त्यांचे कसे फीडबॅक्स असतात, किंवा पूर्वीचे जे जोडलेले ग्राहक अजूनही टच मध्ये आहेत अजून. काय सांगशील? माझ्याकडे मी नॉनव्हेज खूप छान बनवते असं माझ्या ग्राहकांचं म्हणणं आहे. तर आमच्याकडे दिवस ठरलेले असतात कंपन्यांना. एक बुधवारचा दिवस असतो ठरलेला आणि एक रविवारचा दिवस असतो. रविवारी सगळ्यांना सुट्ट्या असतात, तर बुधवारचा एक दिवस असतो. तर एक कुलकर्णी म्हणून माझे खूप जुने कस्टमर आहेत आणि कुलकर्णी म्हटल्यावर घरी खात नाही, तर त्यांनी टिफिन घ्यायचे. ते कंपनीमध्ये माझा टिफिन जायचा, तर वेनसडेच्या दिवशी त्यांना चिकनचा टिफिन हमखास असायचा. मग त्यांचा मला फोन, त्यांचं जेवण वगैरे झालं की दुपारी मृण्मयी मला 3 प्लेट एवढं करून ठेव, तेवढं करून ठेव आणि टिफिन पार्सल करून ठेवा, मला मुलीसाठी घेऊन जायचं आहे. असे ते म्हणजे रिटायर होईपर्यंत 1 वर्षापर्यंत ते कंपल्सरी घेऊन जात होतं ते माझ्याकडे आणि हक्काने कॉल करून. असे सगळेच आहेत, अजूनही आहेत जे खूप जुने क्लायंट आहेत ना, अजून त्या आहेत कंपनीमध्ये आहेत. मग त्यांचं
मृण्मयी आज मला शिरा पाहिजे, मला शिरा खावासं वाटतं हा. तुझ्या हातचा, तर बनवून देशील का? क्या बात है. त्याच्यानंतर आम्हाला आज तुझ्या हातचा उपमा खावासा वाटतं, आणि असंच की तुझ्या हातचं खावंसं वाटतंय. मला वाटतं की मृण्मयी तुझ्या हा हसमुख चेहरा आणि तुझी बोलण्याची लकब आणि स्टाईल ती मला वाटतं प्रत्येकाला आपलंसं करते. आणि ज्या पद्धतीने तू मगाशी पण म्हणालीस की मी प्रत्यक्ष जाऊन प्रत्येकाशी संवाद साधते, तर ते भाषा कौशल्य पण तुझ्याकडे आहे, संवादन कौशल्य आहे, संवाद कौशल्य, आणि त्याचा फायदा मला वाटतं तुला तुझ्या या कामात नक्कीच होतो. नक्कीच, आणि म्हणून नक्कीच. हक्कानी तुझ्या हातचंही खायचंय, आणि जितक्या प्रेमाने तू ते त्यांच्यापर्यंत पोहोचवतेस ती खरोखरच पोचपावतीच आहे की हक्काने ते तुला सांगतात. हो. अजून काही असे ग्राहकांचे? हो, ग्राहकांचे अनुभव? आता काही दिवसापूर्वी, म्हणजे आता हे आम्ही नवीन सेटअप केल्याच्या नंतर माझ्या इथे एक जण जेवायला आले. ते सकाळी आले, तर तेव्हा माझं लंचचं प्रिपरेशन चालू होतं, नाश्त्याचा टाइम संपलेला होता. तर त्यांनी, ते हिंदी होते, तर त्यांनी मला, कुछ मिलेगा खाने को? नाही अभी कुछ नहीं, अभी लंच का टाइम है. ओके, असं एवढं म्हणून तो माणूस तिथून निघून गेला. आणि निघून गेल्याच्या नंतर परत दुपारी 12:30 वाजता त्याला मी सांगितलं होतं की 12:30ला लंच आहे, पण मला अपेक्षित नव्हतं की ते परत येतील. कारण ते ज्या पद्धतीची त्यांची पर्सनॅलिटी होती, मला नाही वाटलं की येतील म्हणून. तर म्हणजे ठीक आहे, 12:30 वाजता, बरोबर 12:30 वाजता ते परत आले. अच्छा, खाने को मिलेगा? हा ठीक आहे, हा, बैठो. हा, हा, हा. आणि मग त्याच्यानंतर जिथे मला असं वाटलेलं की हे जेवण करतील आणि उठून निघून जातील, ते 1 तास तिथे बसले आणि काही नाही, शांततेत जेवत होते. बरं, आपलं महाराष्ट्रीयन फूड, महाराष्ट्रीयन पदार्थ असून सुद्धा इतका आवडीने आणि परत परत मागून माझ्याकडून त्यांनी घेऊन खाल्ला. क्या बात है. ते तर केलंच. त्याच्यानंतर मला, कॉफी मिलेगी मुझे? ठीक आहे, देते. मी कॉफी बनवून दिली, तेही घेतली. त्याच्यानंतर परत जरा वेळ बसले, नंतर माझ्याकडून कार्ड घेऊन गेले आणि मला फीडबॅक टाकला की मला खूप दिवसानंतर मला असं जेवायला मिळालंय, घरचं जेवायला मिळालं. आणि आपल्या मराठी भाषिकांनी कॉम्प्लिमेंट करणं हे ठीक आहे, म्हणजे काही नाही, पण हे अन्य भाषिकाने आपल्याला असं कॉम्प्लिमेंट करणं हे माझ्यासाठी खूप, म्हणजे तुझ्या बोलण्यातून असं वाटतं की ते घरगुती चव पण आहे, पण घरगुती वातावरण पण बहुतेक त्यांना ते जास्त आपलंसं करणारं वाटलं असेल. इथे आता माझ्याकडे स्टाफ असला तरी पण आल्याच्या नंतर मी स्वतः सर्व करते सगळ्यांना. मी स्वतः प्लेट नेऊन देते की बसा, तुम्ही जेवा. म्हणजे मी हे करतेच पहिल्यापासूनच. त्यामुळे प्रत्येक ग्राहकाला थोडंसं आपलेपणा वाटत असणार आहे. एकूणच तुझी टिफिन सर्व्हिस तर चालूच आहे, पण त्या अंतर्गत अजून काय काय व्यवसायाच्या शाखा तू सुरू केलेल्या आहेत? आता आपली टिफिन सर्व्हिसेस आहे, प्लस मी नाश्त्याच्या ऑर्डर्स वगैरे ह्या असतातच माझ्याकडे, रोजच असतात. किंवा मग हे आता आम्ही फूड ट्रक सुरू करतोय. लवकरच आपल्याला कोथरूड, बानेर हे जे आहेत, कारण तिकडचे तिथपर्यंत पोहोचण्यासाठी कोथरूड, बानेर, हिंजवडी या सगळ्या ह्याच्यामध्ये पुढच्या 6 महिन्यामध्ये आपले फूड ट्रक वगैरे येतात. आणि सगळ्यात महत्वाचं, आता आम्ही आता किचन मध्ये जाऊन आम्ही, जर आम्हाला असेही कॉल येतात की बाबा आमच्या इथे असे इतके लोकांचं जेवण पाहिजे, तर इकडनं बनवून नेणं त्यापेक्षा आम्ही लाईव्ह तिथे जाऊन बनवते, म्हणजे केटर करतो आम्ही तिथे जाऊन. तर असे आतापर्यंत बरेचसे क्लायंट आहे की त्यांच्या किचन मध्ये जाऊन मी काम केलेलं आहे, तिथे बनवून त्यांना दिलेलं आहे, आणि तेही त्यांना आवडतं. म्हणजे क्या बात है, क्या बात है. मृण्मयी, गेली 5-6 वर्ष तू आता या व्यवसायात आहे. तू बघतेस की जनरेशन बदलतीये किंवा थिंकिंग बदलतंय किंवा सगळं आधुनिक होत चाललंय, मॉडर्न जगाकडे आपण वळतोय. तर अर्थातच याच्यामध्ये आवडीनिवडी पण सतत बदलतायत. तर जिथे 10 वर्षाची जनरेशन गॅप होती, तिथे आता ती 1-1 वर्षात पूर्ण चेंज होत आहे. तर ह्या सगळ्यामध्ये लोकांच्या आवडीनिवडी जपणं किंवा त्या सांभाळणं, ही कसरत कशी तू करतेस? आणि आजकाल हेल्थ कॉन्शियस पण लोक झालेली आहेत, थोडे आजार सुद्धा लवकर यायला लागले आहेत, त्यामुळे वयस्कर लोकांसाठीचं एक पथ्य पाण्याचं जेवण एक असतं, आणि जेनझी त्यांच्यासाठीचं एक वेगळं. तर हे सगळं तू कसं सांभाळतेस? माझ्या घरातच जेनझी आहे माझी मुलगी, आणि तिच्यामुळे मी नवीन नवीन पदार्थ ट्राय करत असते, आणि ती त्याच्यावर फीडबॅक देते, मम्मा हे छान झालंय, मम्मा हे असं आवडतं, तिच्या स्कूल फ्रेंड्सला म्हणा, मग मम्मा हे असं करून दे मला. सो मला एक अंदाज आलाय की ह्या पिढीला काय आवडतंय जास्त. त्यामुळे आता माझं जिथे लंच होम आहे तिथे हे जेनझीज पण येत असतात. मग त्यांच्या रिक्वायरमेंट काय आहे हे पहिलं मी बघितलं. त्यांना जास्तीत जास्त जंक फूडचं हे आहे, अट्रॅक्शन आहे. मग त्याच्यामध्ये सुद्धा मला त्यांना हेल्दी वेने कसं देता येईल ह्यासाठी मी त्यांचा पिझ्झा, बर्गर किंवा त्यांचं पास्ता, बरोबर, ह्या सगळ्या गोष्टी मला
मी ट्राय केल्या म्हणजे युट्यूबवर बघून किंवा असं कुठून की आपण त्यांना हेल्दी वे मध्ये कसं बनवू शकतो आणि ते तशा पद्धतीने बनवून त्यांना जेव्हा खायला घालायला सुरुवात केली आवडतंय त्यांना आणि ते एन्जॉय करतात. सो त्यांचा एक मला अंदाज आलाय की ह्यांना काय आवडतं आणि मी त्यांच्यासाठी अगदी लहान मुलाने मला म्हणजे मला ते सांगायला आवडेल तुला की सँडविचेस आपले चीज सँडविच वगैरे. तर माझ्याकडे एक माझ्या मैत्रिणीचाच मुलगा आहे तर त्याच्याकडे मला तिने ऑर्डर दिली होती की मला मृण्मयी असं असं सँडविच पाहिजे. तर तिच्याच किचनमध्ये जाऊन मी ते बनवत होते तर तो तिथे आला. माऊ इकडे ये. म्हटलं काय रे. तर मला आहे ना तू जे सँडविच बनवलं ते प्रचंड आवडलंय पण त्याच्यामध्ये मेयो घालू नकोस मला फक्त चीज घाल. म्हणजे मुलं सांगाल आणि त्यांना आवडतंय आणि तो किती 4-5 वर्षाचा मुलगा. सो ते मला एक आता अंदाज यायला लागलाय की ह्या जनरेशनला नक्की काय आवडतंय. सो मी त्यांना अजून हेल्दी देण्यासाठी त्याच्यात मग काय आपल्याला ऍड करता येईल असं अशा पद्धतीने देते. आजी आजोबा आता ह्यांचं काय असतं की या वयामध्ये त्यांना पोटाचे त्रास हे ते सगळ्या गोष्टी त्यांचं खूप हेल्थ कॉन्शियस असतं. मग त्यांना कमी ऑइल घालून किंवा मग त्यांना कधी खिचडी हे अशा साध्या साध्या गोष्टी. मग त्यांच्या ह्याच्यासाठी आम्ही एक वेगळंच हे बनवलंय की त्यांना जास्त तिखट नको त्यांना जास्त ऑइली नको. मग त्यांची काळजी घेऊन सुद्धा आम्ही तशा पद्धतीने फूड बनवतो. अच्छा हा. सो ते सगळं सांभाळलं जातं. म्हणजे अगदी प्रोफेशनल हॉटेल सारखं न करता पूर्ण घरगुती पद्धतीने जसं आपण आपल्या माणसाची काळजी घेतो तशी तुझ्याकडून काळजी घेतली जाते. की मला जेव्हा सुरू करायचं होतं ना तर बऱ्याच लोकांनी की तू जिथे राहतेस तिथे मेस वगैरे काय म्हणजे काय तू मेस सुरू करतेय किंवा मेसला काय आहे. पण माझं आहे ना की मेस आपण मेसला मेस सारखं बघितलं कारण आपण काय करतो ना तिथे असं एक हेच होऊन गेलंय मेसवाल्यांबद्दल किंवा मेसबद्दल की तिथे पातळ वरण मिळतंय हे असं पोळ्या असतात तशा पोळ्या असतात. पण आज जे 6 वर्ष माझ्या बरोबर जोडले गेलेत ना ते मला जे म्हणतात ना की आम्हाला घरचं खाणं मिळतंय. मग तेव्हा ते मेस बद्दल झालेलं मत पूर्णपणे बदलतंय आणि मी ते बघतेय की बदलतंय. माझ्याकडे जेंजीस पण जेवायला येतात की जे घरापासून लांब राहतात आणि त्यांना आवडतंय की आम्हाला आईच्या हातचं खाल्ल्यासारखं वाटतं असं बोलतात आणि ते खूप भारी वाटतं मला. क्या बात है. तू खरं तर एवढी बिझी असतेस की दुपारी सुद्धा एवढे लंच तुला बनवायचे असतात संध्याकाळी बनवायचे असतात. असं कधी झालंय का की तू दमली आहेस आणि तुझं आता हॉटेल बंद केलंय आणि तुला ऑर्डर आली आहे? दुपारी म्हणजे दुपारी 3:30 पर्यंत असतात चालू असतं त्यानंतर 3:30 ते 6 पर्यंत बंद असतं. बऱ्याचदा असं झालंय मी झोपल्यावर म्हणजे मी झोपतेय फोन येतोय की आम्हाला जेवण हवंय म्हणून आणि तेव्हा उठून बनवून दिलंय मी. म्हणजे माझे असे क्लायंट आहेत की म्हणजे जे जुनेच क्लायंट आहेत की त्यांचं 4 वाजता ऑफिस सुटतं आणि तिने 3:30 वाजता मृण्मयी मला 4 वाजता ऑफिस सुटतंय तर पण मला हे बनवून घरी न्यायचंय तर तू बनवून दे आणि मी ते दिलंय आणि देते मी अजूनही. आणि त्यामुळे ना आमचं एक रिलेशन खूप छान रिलेशन म्हणजे माझं क्लायंट बरोबर रिलेशन खूप छान झालेलं आहे. ते एक मैत्रीचं रिलेशन त्या हक्काने सांगतात. मग तिथे असं लेडीज असो जेंट्स असो हक्काने मृण्मयी आम्हाला हे हवंय. आणि एक आजी आजोबांचा पण एक किस्सा आहे. माझ्या सोसायटीच्याच बाजूला एक सोसायटी त्या सोसायटीमध्ये एक आजी आजोबा राहतात. फक्त आजी आजोबा आहेत त्यांची मुलं वगैरे सगळी बाहेर असतात. तर आजींना बरं नव्हतं आणि हे मला माहित नाही की बरं नाही किंवा त्या आजी आहेत वगैरे हेही मला माहित नाही. मला एक रॅन्डम कॉल येतो की आम्ही तुमचा इथे नंबर बघितला आणि आम्हाला असं समजलं की तुम्ही जेवण देता. तर मी म्हंटल की आम्ही देतो. रात्री काहीतरी 10-10:30ची वेळ होती. तर म्हंटल देतो पण क्लोज झालंय आता की नाही देऊ शकत मी आता. तर काहीच नाहीये का. तर म्हंटल तुम्हाला किती वेळात चालेल. तर म्हणे तू तुझ्या वेळाप्रमाणे तुम्ही द्या. ठीक आहे मला अर्धा तास द्या. मी दाल खिचडी बनवली अगदी साधी दाल खिचडी त्याच्याबरोबर पापड भाजून आणि सोसायटीमध्ये त्यांच्या गेटवरती देऊन मी ते आले. त्यांना ते मिळालं त्यांनी ते खाल्लं आणि परत मला कॉल केला. छान वाटलं म्हणे एवढ्या रात्री कोणी आलं नसतं तुझं संपलं होतं तू बंदही करू म्हणजे नाही म्हटली असतीस तू नाही म्हणू शकत होतीस पण तू नाही म्हटली नाही. सो अजूनही ते आजी आजोबा मला वाटतं नुसतं खिचडीने नाही पण तू ते प्रेमाने भरवलंस त्यांनीच त्यांचं पोट भरलं असेल आणि ते तृप्त झाले असतील. क्या बात आहे. आणि त्यांचे जे ब्लेसिंग्स आणि आशीर्वाद तुला मिळाले असतील त्याचा नक्कीच तुला तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी आणि याच्यासाठी नक्कीच फायदा होईल. या सगळ्यामध्ये तुला कुटुंबाची साथ कशी मिळाली कारण तू कुटुंबासाठी काही वर्ष घालवलीस तर आता कुटुंब तुला कसं साथ करतंय? एकदम व्यवस्थित म्हणजे देतात साथ देतात चांगली देतात. मेन म्हणजे मुलगी लहान होती त्यामुळे तिला वेळ देणं गरजेचं होतं आणि तिला सांभाळून काहीतरी करायचंय.
पण आता अगदी म्हणजे तीही मला सगळ्या माझ्या गोष्टींमध्ये मदत करते. आता असं मम्मा मम्मा नाहीये पूर्णपणे. तिला माहिती आपली मम्मा काम करते, हा. त्यामुळे तिच्या गोष्टी ती हँडल करते. सगळं व्यवस्थित, म्हणजे कुटुंबाची साथ आहे. आई बाबा, हा. माझ्या वडिलांनी माझी खूप साथ दिलेली आहे याच्यामध्ये, माझ्या मित्राने माझी खूप साथ दिलेली आहे. सो सगळे आहेत. क्या बात है, क्या बात है. मला वाटतं तुम्ही आता चिवडा आणि हे हा, सगळं आता पण मी- सुरू केलंय ना. आता आम्ही वर्षभर चिवडा, चकली वगैरे हे जे आपले फराळी हो. पदार्थ, कारण हो. कसं असतं ना की आपल्याकडे आता गौरी गणपती आहेत, किंवा अगदी हल्ली छोट्या छोट्या ह्याला सुद्धा मुलांना सुद्धा टिफिनला देण्यापासून सगळ्याला हे हो. पदार्थ लागतात. तर आमच्याकडे वर्षभर मिळणार आहे. तर हा. आता हे अजून 1-2 महिन्यामध्ये आमचं ते हे सुरू होणार होतंय, आहे. प्रोडक्शन त्याचं सुरू होतंय. हा. आणि दुसरं ह्याचं हा, चिवडा चकली वॉक इन मध्ये तर येतातच वॉक इन लोक. मध्ये तेही आता सुरू येतच झालंच आहे. राहते, ते चालूच आहे. आणि टिफिन सर्व्हिस, वॉक इन आणि ऑर्डर्स आता तू घेतीयस, हो, मी बरोबर? ऑर्डर्स घेते. हा. आणि काही वेळेला त्यांच्याकडे जाऊन सुद्धा करते. केलं हो, जातंय. हो. या एवढ्या प्रवासात तू इतक्या हजारो लोकांचं पोट भरलंयस, तर तुझं पोट कशाने भरलंय, तुझं मन कशाने भरलंय? माझं मन ह्या सगळ्या हजारो लोकांचं पोट भरल्याच्या नंतर जे त्यांचे जे रिव्ह्यू येतात ना मला, हा. की मृण्मयी छान होतं, छान, त्यानेच माझं पोट भरतंय. क्या बात आहे. त्यांच्या कौतुकानेच माझं पोट भरतंय. या पॉडकास्टच्या माध्यमातून तुझ्या सगळ्या ग्राहकांना किंवा टीमला तुला काही सांगायचंय? हो, नक्कीच. मी सगळ्यांना सांगेल की आज त्यांच्यामुळे मी इथे आहे. त्यांच्यामुळे मी आत्ता जे काही करते ते मी त्यांच्यामुळे करते. माझा स्टाफ जो आत्ता माझ्याबरोबर जोडला गेलाय, त्यांची खूप मदत होते मला. आणि माझे ग्राहक जे त्यांनी 6 वर्ष जो माझ्यावर विश्वास दाखवला, मी ब्रेक घेतल्याच्या नंतर आणि परत आल्याच्या नंतर सुद्धा त्यांनी जे मला साथ दिली आहे, त्यांना सगळ्यांना मी मनापासून थँक्यू म्हणेल. आणि असेच माझ्याबरोबर राहा आणि असेच हक्काने मला सांगा की आम्हाला हे खायचंय, ते खायचंय, मी बनवून देईन. मृण्मयी, फूड सर्व्हिस तर तू देतेच आहे, फूड रिलेटेड, पण त्या व्यतिरिक्त सुद्धा लोकांसाठी सोयी सुविधा सुद्धा तू उपलब्ध करून दिलेल्या आहेत तुझ्या हॉटेलमध्ये, तर त्याविषयी थोडंसं अधिक सांगशील का? हो, नक्कीच. आता आपल्याकडे मी माझं जिथे आहे लंच होम, तो लवासा रोड आहे. लवासा रोड असल्यामुळे तो एकदम आउटसाइड एरिया आहे. तिथे आजूबाजूला वॉशरूम्स वगैरे ह्याच्या सोयी नाहीच आहेत. तर मी आता माझ्या लंच होममध्ये, मी एक गृहिणी असल्यामुळे किंवा मी एक स्त्री असल्यामुळे मला माहिती आहे लेडीजला काय काय प्रॉब्लेम्स असतात. सो मी कंपल्सरी माझ्या इथे त्यांच्यासाठी सेपरेट टॉयलेटची व्यवस्था केलेली आहे. तिथे सॅनिटायझर पासून पॅड पर्यंत सगळ्या गोष्टी असतात. अच्छा. हा, तिथे हँडवॉश वगैरे त्यांना प्रॉपर, तिथे सगळ्या गोष्टी, टॉवेल पासून सगळ्या गोष्टी अवेलेबल करून. आणि त्यामुळे तिथे आल्याच्या नंतर लेडीजला असं कम्फर्टेबल फील होतं. त्यामुळे ते फक्त खाण्यासाठीच नाही की चला बाबा सगळं आहे व्यवस्थित. यंगस्टर सुद्धा, आता मध्ये काही मुली आल्या त्याही की बाबा आहे का तुमच्याकडे, तर हो, आम्ही पॅड्स वगैरे सगळं अवेलेबल करून देतो. मग त्यामुळे त्या आरामशीर तिथे येऊ शकतात, काही प्रॉब्लेम नाही आहे त्यांना. क्या बात आहे. आजच्या जमान्यामध्ये सोशल मीडिया हे खूप महत्वाचं माध्यम झालेलं आहे लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी. तर तुझ्या या व्यवसायामध्ये त्याचा कसा फायदा होतो किंवा कसा फायदा करून घेणार आहेस तू? मी अजूनपर्यंत इंस्टाग्राम वगैरे, मी स्वतः रील्स वगैरे बघते, पण मला माझ्या कामातून वेळच नाही मिळत आहे की मला त्याच्यावर त्या पेजवर काही अपलोड करणं वगैरे, या गोष्टी नाही. पण मी बघत असते, मी इंस्टाग्राम मधून की मी माझ्या ह्याच्यामध्ये नवीन नवीन काय करू शकते किंवा मी लोकांपर्यंत कसं पोहोचू शकते, यासाठी माझे प्रयत्न आहेत, चालू आहे. फेसबुकच्या माध्यमातून किंवा युट्यूबच्या माध्यमातून किंवा इंस्टाग्रामच्या माध्यमातून. सो यातून मला लोकांपर्यंत पोहोचायचं, मी पोहोचण्याचा प्रयत्न चालू असतो. आणि मला वाटतं की एक थोडीशी अजून मोठी टीम जर तुझी तयार झाली तर तुला कदाचित यासाठी थोडासा वेळ मिळेल आणि अजून लोकांपर्यंत तू पोहोचशील. म्हणजे पिरंगुटच्या थोडंसं बाहेर तू यायला आवडेल. मृण्मयी, तू आपल्या मराठी भाषिक लोकांबद्दल सांगितलं किंवा अमराठी लोकांनाही तुझं खाणं आवडतंय, तर ह्या सगळ्यांबरोबरच तुझे वेगळ्या प्रकारचेही काही क्लायंट्स आहेत का? हो, आहेत ना. आपले फक्त मराठी भाषिकच नाही, तर फॉरेनर्स सुद्धा आपले क्लायंट आहेत. अच्छा. पण मग त्यांना काय देतेस? त्यांना ते जास्त हेल्थ कॉन्शियस असतात, तर त्याच्यामुळे त्यांना सलाड बनवून देते मी, वेगवेगळ्या प्रकारचे सलाड बनवून देते. कुठे पास्ता वगैरे ह्या गोष्टी त्यांना प्रचंड आवडतात. मग त्यांच्या आवडीनुसार मग मी बनवून देत असते त्यांना. अच्छा. स्प्राउट चॅट वगैरे, ह्या सगळे जे डायरेक्टर्स आहेत, ह्या सगळ्या डायरेक्टर्स वगैरे, त्यांना तेही जर्मनचे वगैरे आहेत, तर त्यांनाही
हे असे पाठवत असते मी बनवून अरे बॉक्सेस. वा, क्या बात आहे. आणि आता त्याचप्रमाणे जसं जसं तू एक एक गोष्टी वाढवतेस तसं टिफिन सर्व्हिस झाली, त्याच्यानंतर आता हेल्दी स्नॅक्सकडे पण तू आलीस, तसंच फराळाचंही तू जे सुरू केलेलं आहेस त्याच्याबद्दल थोडंसं अधिक जाणून घ्यायचं आहे की अचानक म्हणजे फराळ करावा असं का वाटलं? फराळ म्हटलं तर फराळ हे आपली आपली संस्कृती आहे की हो, हे आपल्याकडे खरं तर. प्रत्येक सणाला फराळ पाहिजे असतो. दिवाळी, दसरा सगळ्याला हो. आपण फराळ बनवतोच. आता बाहेर जाताना आपण आपल्या सोबत पण आपण बाहेर देशात जात असेल तर आपल्या सोबत काय घेऊन जाऊ शकतो, तो फराळच घेऊन हो. जाऊ शकतो जो पटकन खाल्ला जाऊ शकतो. आपणही खाऊ तो आपण दुसऱ्यांनाही दुसऱ्यांनाही द्यायला. खायला घालू शकतो. बरोबर. सो आपल्याकडे येणारे लोक सुद्धा आहेत जे फॉरेनर्स वगैरे आहेत. आता मी जिथे राहते तिकडे फॉरेनर्स वगैरे सुद्धा येत असतात, हा. फिरायला येत, कारण लवासा आहे त्याच्यामुळे हो. तिकडे त्याच्यासाठी येत असतात. तर मग त्यांना आपण जर आपला पदार्थ दिला आणि तो त्यांनी त्यांच्या देशात जाऊन खाल्ला, हा. त्याच्यासाठी आपला दुसऱ्या देशात, बाहेरच्या देशात पोहोचला पाहिजे आपला पदार्थ. त्यासाठी म्हणून मग हे वर्षभर फराळाचं सुरू केलं. अच्छा, आणि ज्याच्यामध्ये काय काय पदार्थ असणार आहेत? अगदी लाडू, चकली, चिवडा, जास्त करून लाडू, चिवडा, चकली हे 3 अच्छा. पदार्थ जास्त असणार आहेत. अच्छा, क्या बात है. मृण्मयी, म्हणजे आता ही साम्राज्य ही एक टिफिन सर्व्हिस राहिलेली नाही आहे, तर एक अनेक ग्राहकांचा तो एक विश्वास बनलेला आहे आणि मला वाटतं एक ब्रँडही आता झालेला आहे. आणि इतक्या खाचखळग्यांमधून पुढे येऊन तू हा प्रवास इतका सुखकर केलेला आहेस. खरं तर अनेक लोक विचार करतात, ठरवतात, प्रवासाला सुरुवातही करतात, पण काही ना काही कारणाने तो प्रवास तिथे थांबतो. पण तू नेटाने तो पुढे नेलेला आहे. मला वाटतं चिकाटी, धाडस करण्याची वृत्ती आणि पुढे जाण्याची धडपड या सगळ्या गुणांमुळेच मला वाटतं हा प्रवास इथपर्यंत तुझा झालेला आहे. मृण्मयी, ज्याप्रमाणे तू एखादा व्यवसाय सुरू केलास की शून्यातून सुरू केला, कसं होतंय, काय होतंय काहीच माहिती नव्हतं, पण या प्रवासात तू शिरलीस आणि तो प्रवास आता किती छान पद्धतीने पुढे नेलेला आहेस. तर अशा आपल्या अनेक मैत्रिणी असतील किंवा मित्र असतील की त्यांना असं काहीतरी सुरू करायचं असेल, पण त्यांना कळत नसेल की कशा पद्धतीने सुरू करायला पाहिजे किंवा त्याच्यामध्ये काय संघर्ष येतात, तर त्यांना थोडक्यात तू काय मार्गदर्शन करशील तुझ्या अनुभवातून? नक्कीच. मी सगळ्या गृहिणींना सांगू इच्छिते की तुमच्यामध्ये जे आहेत, जे कलागुण आहेत त्यांना वाव द्या. जे तुम्हाला जमतंय ते फक्त तुमच्यापुरतं मर्यादित नका ठेवू, तर ते बाहेर येऊ द्यात. तुम्हाला काही येत असेल, तुम्ही पार्लर करत असाल, तुम्ही विणकाम, भरतकाम जे काही करत असाल, पण ते तुमच्यापुरतं मर्यादित नका ठेवू. बाहेर पडा. त्याच्यातून बाहेर आलात तर तुमच्याकडे बरेचसे पर्याय उपलब्ध आहेत, तर तुम्ही बाहेर पडा. क्या बात आहे, खरंच. आणि खरोखरच तुझ्याकडे इतका छान अनुभव आहे की काहीच नाही आणि त्यातून परत एकदा ट्रायल आणि परत बंद करून किती खाच खळगे करत करत तू हो. इथपर्यंत पोहोचलेली आहेस. आणि आता मागे वळून बघताना कसं वाटतंय? खरं बघायला कधी विचार केला होतास का की इथपर्यंत पोहोचेन? नाही, कधीच नाही. आणि आता जेव्हा मागे बघते तेव्हा असं तरी पण मला खूप करायचंय ग, अजून पूर्ण नाही झालंय. म्हणजे मला असं वाटतं की मी एक पाऊलच पुढे टाकलंय. अजून मला खूप चालायचंय, खूप पुढे जायचंय. मी प्रेक्षकांनाही सांगू इच्छिते की तुम्ही जर लवासा रोडला पिरंगुटच्या इथे गेलात तर नक्की साम्राज्याला भेट द्या आणि मृण्मयीला आवर्जून भेटा आणि मृण्मयीच्या हातचं मस्त मस्त चवीदार आणि पौष्टिक खायला नक्की तिथे थांबा. तर मृण्मयी, पण मला एक डिटेलमध्ये सांग की प्रेक्षकांनी नक्की कशा पद्धतीने तुझ्यापर्यंत पोहोचावं? ठीक आहे. जर तुम्ही पुण्यातून येत असाल तर डायरेक्टली भुकुम भुगाव करून सरळ पुढे आलात तर घोटावडे फाट्याला यायचंय. घोटावडे फाट्यावरून डावीकडे वळलात की सरळ उरवडे गावामध्ये यायचंय. तिथे आपले बोर्ड सगळीकडे लागलेलेच आहेत साम्राज्य लंच होमचे. आणि दुसरं तसंही नाही मिळालं तर आपलं गुगल मॅपवर साम्राज्य लंच होम टाकलं तर डायरेक्टली माझ्या इथे तुम्हाला माझ्या समोर आणून उभं करतील. तर तुम्ही या माझ्याबरोबर तिथे. आणि अगदी मृण्मयीकडे जायला जमलं नाही तरी मला वाटतं की मृण्मयी येईल तुमच्याकडे. छोट्या छोट्या ऑर्डर्सही घेते, छोट्या नाही मोठ्याही ऑर्डर्स घेते आणि स्वतः घरी येऊन सुद्धा कुकिंग करते. त्यामुळे मला वाटतं तुम्ही तिच्यापर्यंत नाही पोहोचू शकलात तरी ऑर्डर मात्र तिला नक्की द्या, ती तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तिचं चवदार आणि चविष्ट जेवण आपल्यापर्यंत पोहोचवेल. मृण्मयी, आज तुझ्याशी गप्पावरून खरोखरच खूप मजा आली आणि तुझा हा प्रवास ऐकायला पण खूप छान वाटलं आणि खूप शिकायला मिळालं. त्याबद्दल तुझे मनपूर्वक आभार. थँक्यू. मलाही छान वाटलं.